नमस्कार मंडळी, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाबार्ड बँकमध्ये फक्त 10वी पासवर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आली आहे, त्याची सविस्तर अशी जाहिरात पाहणार आहोत. जर चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नाबार्ड जी आपल्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट बँक आहे त्याच्यामध्ये 10वी पासवर संधी आलेली आहे आणि कशा प्रकारे अर्ज करायचे संपूर्ण माहिती काय आहे. जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून चॅनेलला व्हॉट्सॲप ग्रुपला आपण इथून जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून आपल्याला भरती संदर्भात, नोकरी संदर्भात किंवा सरकारी नोकरीच्या संदर्भात जी पण जाहिरात असेल, योजनेची माहिती असेल ती आपल्याला लवकरात लवकर मिळावी आणि या योजनेचा लाभ आपण घ्यावा. तर आपण इथून व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा किंवा Instagramला जॉईन होऊ शकता किंवा टेलिग्राम ग्रुपला सुद्धा आपण इथून जॉईन होऊ शकणार आहात. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, फक्त 10वी पासवर नाबार्ड बँकमध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी पात्र उमेदवाराकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आता या भरतीच्या संदर्भात रिक्वायर्ड माहिती काय आहे आपल्याला ती पावडेपण देण्यात आली आहे. आता नाबार्ड म्हणजे काय तर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, त्याचाच शॉर्ट फॉर्म आहे नाबार्ड. नाबार्डमध्ये पोस्ट आहे ऑफिस अटेंडंट. पदसंख्या इथं देण्यात आली 108 पदे इथं देण्यात आलेली आहेत. 108 पदाकरता जर आपण इथं वेतन बघितलं तर 35,000 रुपये वेतन आपल्याला इथं देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वेतनाच्या व्यतिरिक्त आपले इतर भत्तेसुद्धा लागू होतात, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर नाबार्ड ऑफिस अटेंडंटसाठी काय पात्रता लागणार आहे, जशी की शैक्षणिक पात्रता, वयाची पात्रता काय आहे, ही पुढीलप्रमाणे आपण पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण अर्ज करत असताना सर्वात प्रथम डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली ते लिंकवर जाऊन डॉक्युमेंट व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. त्यानुसार आपल्याला अर्ज करायचा आहे किंवा अर्जात कोणत्याही प्रकारची चूक झाली तर तो अर्ज बाद होतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता याकरता जर आपण शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर तो पुढीलप्रमाणे आहे. उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळातून किंवा विद्यापीठातून 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि ही माहिती आपण अधिकृत माहिती या वेबसाईटला जाऊन आपण पाहू शकणार आहात. म्हणजेच आपण यासाठी ॲप्लिकेशन करत असाल तर आपल्याला 10वी पासचं सर्टिफिकेट असणं खूप महत्त्वाचं आहे. आता यासाठी आपण वयोमर्यादा काय देण्यात आली आहे, तर या पदासाठी अर्ज करत असताना उमेदवाराचे वय 18 ते 30च्या दरम्यान असणं महत्त्वाचं आहे. तसेच आरक्षणाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना इथं वयात सूट देण्यात येणार आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. आता हे ॲप्लिकेशन करत असताना परीक्षा फी काय असणार आहे, तर आपण पुढे पाहूया. ऑफिस अटेंडंट पदासाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. परीक्षा फी भरत असताना ते UPI, नेट बँकिंग, ऑनलाईन किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून सुद्धा आपण भरू शकणार आहात. तर मित्रांनो, आता ही परीक्षा शुल्क जे आहे ते जनरल, OBC, EWS वर्गातील उमेदवाराकरता 450 रुपये परीक्षा शुल्क इथं ठेवण्यात आलेलं आहे. तर SC/ST प्रवर्गातील उमेदवाराकरता परीक्षा शुल्क फक्त 50 रुपये आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. म्हणजेच ओपन 450 रुपये, SC/ST 50 रुपये फक्त. एवढे शुल्क भरून आपण या परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवरून किंवा जवळच्या नेट कॅफेत जाऊन भरू शकणार आहात. आता या पदासाठी जर आपण बघितलं तर महिन्याला 35,000 रुपये वेतन, त्याचबरोबर इतर भत्तेसुद्धा प्रदान केले जातात. नाबार्ड ही जी बँक आहे ती केंद्र सरकारच्या अंडर काम करत असल्यामुळे केंद्रीय योजनेनुसार किंवा केंद्रीय पगारानुसार आपल्याला पगार भेटत असतात. आता यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, तर या पदासाठी अर्ज करत असताना सर्वात प्रथम आपण नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. त्यानंतर मुख्य पेजवर नाबार्ड ऑफिस अटेंडंट रिक्वायरमेंट 2024च्या लिंकवर क्लिक करून आपण पुढील पेजला व्हिजिट द्यायची आहे. त्या पेजवर आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करत असताना आपण आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID अशी संपूर्ण विचारलेली माहिती व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर आणि ईमेलवर लॉग इन आणि पासवर्ड दिला जाईल आणि त्या लॉग इन आणि पासवर्डचा वापर करून आपण पुन्हा अकाउंटमध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपण ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्यामध्ये
सर्व डॉक्युमेंट विचारलेले स्कॅन करून अपलोड करायचे आहेत आणि सर्व माहिती केल्यानंतर पेमेंट करायचं आणि पेमेंट केल्यानंतर सबमिट अर्जवर क्लिक करायचे आपल्याला आणि आपला अर्ज प्रिंट करून आपल्याजवळ ठेवायचा आहे, जेणेकरून अधिक माहितीसाठी हा अर्ज आपण पुढे वापरू शकणार आहात. तर मित्रांनो, या संदर्भात महत्त्वाच्या तारखा काय आपल्याला तर ऑफिस अटेंडंट ह्या पदाकरता 2 ऑक्टोबर 2024 ते 21 ऑक्टोबर 2024च्या दरम्यान अर्ज चालू होणार आहेत. आणि महत्त्वाची म्हणजे वेबसाईट जी आहे ती www.nabard.org ही वेबसाईट आहे. नाबार्ड ऑफिस अटेंडंटची निवड प्रक्रिया जर आपण बघितली तर ती पुढीलप्रमाणे असणार आहे. ऑफिस अटेंडंट या पदाकरता ऑनलाईन परीक्षा 2 टप्प्यात घेण्यात येणार आहे. एक आहे पूर्वपरीक्षा आणि दुसरी आहे मुख्य परीक्षा. तर त्यामध्ये प्राथमिक ऑनलाईन परीक्षा, मुख्य ऑनलाईन परीक्षा आणि भाषा चाचणी होईल. आता परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे यामध्ये तर प्रथम ऑनलाईन परीक्षा ही स्क्रीनिंग परीक्षा असणार आहे. यामध्ये 1:4 प्रमाणात आपण मायनस गुण होणार आहेत जर आपण चुकीचे उत्तर देत असाल तर. पहिल्या परीक्षेचं जर आपण बघितलं तर प्रश्न असणार आहेत 120, गुण असणार आहे त्याच्याकरता 120. वेळ आहे तो फक्त 90 मिनिटाचा देण्यात येणार आहे. मुख्य परीक्षा जर आपण विचार केला तर इथं प्रश्न असणार आहेत 150, गुण असणार आहेत 150 आणि वेळ असणार आहे 120 मिनिटे. या 2 परीक्षा झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने घरी बाकीची जी माहिती आहे ती नाबार्डतर्फे पोहोचवण्यात येणार आहे. आता इतर महत्त्वाच्या जर सूचना आपण बघितल्या तर त्या पुढीलप्रमाणे देण्यात आलेल्या आहे. अर्ज जो आहे तो पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट पुढील कामकाजासाठी आपल्यासोबत ठेवावी. परीक्षेला निर्धारित वेळेच्या 1 तास अगोदर उपस्थित राहावे. तसेच परीक्षेला जात असताना हॉल तिकीट बरोबर आधार कार्ड, पॅन कार्ड व फी भरलेली पावती सोबत ठेवावी. वेळोवेळी अधिकृत वेबसाईटला व्हिजिट देऊन भरती संदर्भात काही सूचना अपडेट आल्या असतील तर त्याचा फॉलोअप घ्यावा. तसेच आपण आपला मोबाईल नंबर, ईमेल आय डीसुद्धा वेळोवेळी SMS किंवा ईमेल चेक करावे, जेणेकरून ह्या भरती संदर्भात काही सूचना येत असतील तर त्या आपल्याला मिळत राहाव्यात. तर मित्रांनो, 10वी पास उमेदवाराकरता नाबार्ड बँकमध्ये ही नोकरीची सुवर्णसंधी आलेली आहे. त्यामुळे आपण खाली दिलेली पात्रता धारण करत असाल तर लवकरात लवकर यासाठी अर्ज करायचा आहे आणि केंद्र शासनात नोकरी मिळवायची सुवर्णसंधी मिळवायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ संदर्भात आणखी काही प्रश्न असतील, जाहिराती संदर्भात काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.